अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. आणि जर आमचा विचार तुम्ही नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला त्याचा विचार मात्र आम्ही जरूर करणार. वाढीव टप्प्याचा आदेश काढावा आणि जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा अशा अनेक विविध मागण्यांसह जिल्ह्याभरात तसेच राज्यभरामध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. तर कोल्हापुरातील शिक्षक उपसंचालक कार्यालयामध्ये आता शिक्षकांचे आमरण उपोषण आता ते आंदोलन सुरू आहे. खरं तर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी उपसंचालक कार्यालयामध्ये सत्यनारायणची पूजा घातली, गोंधळ घातला, तरी शासनाने अजूनही या शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष दिलेलं नाही. तर आपण ह्या कृती समितीचे अध्यक्ष आहेत खंडेराव जगदाळे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. एकंदरीतच तुमच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आता सुरूच आहे, काय सांगाल? नाही, गेल्या 33 दिवसापासून आमचं हे धरणे आंदोलन सुरू आहे आणि 26 ऑगस्ट पासून आमचं आमरण उपोषण आम्ही 24 जण बसलेलो आहोत. आणि आमची केवळ मागणी तीच आहे की 12 जुलैला जी घोषणा झाली वाढीव टप्प्यात देण्यासंदर्भात, त्या घोषणेचा आदेश शासनानं काढला पाहिजे. आणि जोपर्यंत हा शासन आदेश काढत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालूच राहणार आहे. शासन एकीकडं अनेक प्रकारचे निर्णय घेत आहे आणि त्याचे आदेश काढत आहे, परंतु हा साधा जास्त मागणीचा नाही, आर्थिक बोजा सुद्धा जास्त पडत नाही. हजारो कोटींचे उलाढालीचे आदेश शासनानं काढले. तिकडं लाडकी बहीण योजना आहे, वयोवृद्धांना पेन्शन आहे, म्हणजे 10वी पास नापासांना स्टायफंड आहे, असे अनेक प्रकारचे काढले. मग आम्ही समाजाला घडवणारे शिक्षक किती वर्षापासून रस्त्यावर बसायचं? आणि जर तुम्ही आम्हाला देणारच असाल तर आम्ही मरायच्या अगोदर द्या, आम्ही मेल्यानंतर ते अनुदान आम्हाला उपयोगी पडणार नाही. आणि जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे. आणि शासनानं पुढं शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिन हा सन्मानाचा दिवस आहे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून, हे राज्याला नाही देशाला माहित आहे. आणि जर शिक्षक दिनापर्यंत जर शासनानं निर्णय नाही घेतला आणि आदेश जर काढला नाही तर आम्ही पूर्ण शाळा बंद करणार, काळ्या फिती लावून रस्त्यावरती उतरणार आणि कोल्हापूरमध्ये पुणे बेंगलोर हायवे रास्ता रोको हे आम्ही आंदोलन करणार. एकंदरीतच कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत आतापर्यंत लक्ष घातलं, काय कोणी काय सांगितलं काय याबद्दल? हा अधिकारी लेवलचा म्हणजे विषय नाही आहे, हा विषय राजकीय आणि मंत्री लेवलचा विषय आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्याशी आमची भेट झाली, बोलणं झालं. त्यांनी म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात करणार. हे 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. शिक्षण मंत्र्यांचा 2 दिवसाला फोन असतो, कालही फोन झाला. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमचा विषय घेतो, परंतु हे गेले महिनाभर चालू आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात. मग हा वेळ काढूपणा चालला ना. म्हणजे आमची तुम्ही अवस्था अशापर्यंत नेणार आहात का की मरण्याच्या अवस्थेपर्यंत? जर तसं नेणार असाल तर सांगा, आम्ही तुम्हाला देणार नाही, परंतु देतो म्हणून तुम्ही आश्वासन आम्हाला देऊ नका. ठोस निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. आता आजचा 8वा दिवस आहे उपोषणाचा, तुमची तब्येत देखील खालावली आहे आणि शासनानं देखील आता अजून तेवढं म्हणावं तेवढं लक्ष घातलं नाहीये. एकंदरीत सगळ्यांकडून तुम्ही काय? नाही, आता सगळ्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ह्याला जागृत झालेला आहे. माझ्या शेजारी बसलेले हे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष आहेत. आता फक्त आमची संघटना उतरणार नाही ह्या प्रश्नासाठी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या 35 संघटना आहेत, ह्या 35 संघटना ह्या बंद मध्ये सहभागी होणार आहे आणि रास्ता रोकोमध्ये सुद्धा शाळा बंद करून पूर्ण कोल्हापूर जिल्हा एकवटला जाणार आहे. त्यामुळे शासनानं याचा विचार करावा. आणि जर आमचा विचार तुम्ही नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला त्याचा विचार मात्र आम्ही जरूर करणार. तर आताच आपल्यासोबत होते अध्यक्ष खंडेराव जगदाळे. खरं तर येत्या 5 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. आणि आज या शिक्षकांची मागणी आहे की येत्या 5 सप्टेंबर पर्यंत त्यांची जी मागणी आहे ती सरकारनं मान्य करावी, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.